कालचा व्लॉग हा खूप मोठा होत असल्याने मी तो 2 पार्ट मध्ये डिवाइड करत आहे। जसं की मी कालच्या व्लॉग मध्ये सांगितलं, आम्ही रेस्टॉरंट वरून डिरेक्टली हॉटेल वरती आलो। तिथे मायराने मस्त अशी छान झोप घेतली होती आणि ती छान फ्रेश झाली होती। थोडा टाइम होता म्हणून म्हणलं चला जरा बाहेर जावं आणि थोडं एक्सप्लोर करावं। ही जी सगळी लोक थांबली होती ती सगळे जण प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी थांबली होती। प्रेमानंद महाराजांना पाहण्यासाठी हे लोक खूप लांबून लांबून आले होते। आम्ही देखील थांबणार होतो, पण तोपर्यंत आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन मिस झालं असतं, त्यामुळे आम्ही तिथे जास्त वेळ न थांबता आम्ही हॉटेल वरती आलो। बाहेर पडल्यावर मायराला भूक लागायला नको म्हणून मी तिथेच तिला थोडंसं खाऊ दिला। ती एवढी गोड खात होती की तिला बघून खूप छान वाटत होतं। ती स्वतःच्याच हाताने एवढी मस्त खात होती की तिलाच बघावं असं वाटत होतं कंटिन्यू। तिचं इथं खाणं चाललं होतं, तोपर्यंत म्हणलं चला आपण देखील आवरून घ्यावं। मी छान अशी तयार झाले, थोडे फोटोज काढले आणि आम्ही निघालो इस्कॉन टेम्पलला। इथली वाईबच खूप जास्त वेगळी होती, खूप पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक वाटत होतं। तिथून थेट आम्ही गेलो प्रेम मंदिरला। तिथे होता लाईट शो। इथे आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही, कारण की आम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशनला जायचं होतं, ते म्हणजे बाके बिहारी टेम्पल। तिथे जाण्यासाठी आम्ही ही छोटी सायकलवाली रिक्षा केली होती। त्यात पण एक वेगळीच मज्जा होती आणि खूप छान वाटत होतं ही राईड करताना। तिथे एवढी प्रचंड गर्दी होती, लिटरली आम्ही 1 तास तरी लाईन मध्येच होतो। धड आम्हाला पुढेही जाता येत नव्हतं आणि मागेही येता येत नव्हतं। फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो, तिथं छान दर्शनही झालं। तुम्ही बघू शकता काय प्रचंड प्रमाणात गर्दी होती तिथे। आणि इथे झाली आता फजिती, ते म्हणजे आम्ही एका ठिकाणी, मम्मी एका ठिकाणी, पप्पा एका ठिकाणी, अशी सगळ्यांची चुकामुक झाली। मग फायनली आम्ही ठरवलं की जिथे एक्झिट आहे तिथे जाऊन थांबायचं। ते येईपर्यंत आमची देखील जीवाची घालमेल झाली होती। मग फायनली सगळेजण एका ठिकाणी आले। मग तिथून आलो आम्ही हॉटेलवरती, थोडंसं फ्रेश झालो आणि डिनरला गेलो। असा संपला आमचा सेकंड डे ॲट वृंदावन। स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग। थँक्यू, बाय बाय।